सांजधारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण नवनाथ भक्तिसाराध्याय 38 बघूया। चरपटीनाथची जन्मकथा व नारद यांच्या सहजीवनाची कथा। पूर्वी हिमालयाची मनमोहिनी कन्या पार्वती हिचा विवाह होणार होता। तिच्या विवाहासाठी सर्व देवांनी तसेच दानवांनी उपस्थिती लावली होती। त्रिदेव तर त्या विवाह समारंभास आवर्जून उपस्थित होते। आपली उग्र तपस्या पार्वतीने भोलेनाथ प्राप्तीसाठी केली होती, हे सर्वांना ज्ञातच आहे। भोलेनाथ व पार्वतीच्या विवाह समारंभाची जोरदार तयारी सुरू होती। लग्न मंडपात येताना विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाला प्रथम पार्वती दिसली। तिचे कमल नेत्र व तारुण्य पाहून ब्रह्मदेवाचा काम सागराप्रमाणे उफाळला। काम उफाळल्यामुळे त्याचे वीर्यपतन झाले। मनात लाज वाटल्यामुळे त्याने ती खाली जमिनीवर पडलेले वीर्य टाचेनेच रगडले, त्यामुळे त्याचे खूप भाग झाले। त्या ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले। दुसऱ्या बाजूस थोडासा राहिलेला वीर्याचा भाग केरातून सरीत येत गेला। त्यानंतर त्या रेतामध्ये 9 नारायणांपैकी एक पिप्पलायन नारायणाने त्यात प्रवेश केला। हाच नारायण पुढे चरपटीनाथ या नामरूपाने प्रसिद्धीस आला। सत्यश्रवा नावाचा एक सात्विक ब्राह्मण होता। तो महादेवाच्या देवळात पुजारी म्हणून काम करत असे। त्याची पत्नी ही पतीप्रमाणे सात्विक होती। त्याला एकदा भागीरथी नदीच्या काठावर तो मुलगा दिसला। त्याचा तो तेजस्वी मनमोहित चेहरा पाहून त्याच्या मनात आले की हे कोणाचे मूल असेल बरे, त्याला येथे एकटे टाकून का दिले असावे, अशा नाना शंका त्याच्या मनमंदिरात प्रवेश करू लागल्या। त्याला वाटले की आपण आता या गोंडस बालकाला घरी न्यावे व मोठे करावे, म्हणून तो त्याला घेऊन चालू लागला। स्वर्गातल्या देवांनी त्या लहान मुलावर पिप्पलायन नारायणाचा अवतार म्हणून पुष्पवृष्टी केली। अचानक फुले पडल्याने व ती संपतच नसल्याने सत्यश्रवा घाबरला। त्याला वाटले की हे भूताचे मूल आहे की काय। भीतीने गाळण उडाल्याने तो जोरात पळू लागला। तेव्हा देव म्हणाले, हे वत्स, उगीच पळू नकोस, गुपचूप उभा राहा। हे शब्द ऐकल्यावर तो आणखीनच घाबरला, आणखीन जोरात पळू लागला। तो मुलगा सत्यश्रवाकडे सोपवण्याचे काम सर्वसंमतीने देवांनी देवर्षी नारदांकडे सोपवले होते। नारद एका ब्राह्मणाचा वेश घेऊन सत्यश्रवाकडे गेले। त्याला विश्वासात घेऊन सर्व काही सत्य निरूपण नारदांनी केले। पिप्पलायन नारायणाचा आपल्याला सहवास लाभणार असे कळल्यावर सत्यश्रवाचा आनंद गगनात मावेना। नारद व सत्यश्रवा दोघेही त्या बालकाजवळ गेले व त्या बालकाचे चरपटीनाथ असे नामकरण केले। घरी गेल्यानंतर आपल्या लावण्यवती पत्नीकडे या चरपटीनाथास सोपवले। चंद्राला यामुळे आनंद झाला। चंद्रा म्हणाली, आपले भाग्य थोर, म्हणून असे दिव्य मूल आपल्याला लाभले। आता आपण याला आजपासून चरपटी अशीच हाक मारूया। आईच्या प्रेमळ देखरेखीखाली चरपटी लहानाचा मोठा होत होता। 8व्या वर्षी चरपटीची शास्त्रोक्त मुंज केली। त्याच्या मुंजीला स्वर्गातल्या सर्व देवांनी आशीर्वाद दिले। नारद पुन्हा त्याला भेटण्यास ब्राह्मणाच्या वेशात आले। त्यांना कळाले की हा तर आपलाच भाऊ आहे। चरपटीनाथाचा प्रेमळ निरोप घेऊन ते बद्रिक आश्रमात गेले। तेथे त्यांनी पार्वतीपती आशुतोष, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ यांची सदिच्छा भेट घेतली व चरपटीनाथाबद्दल सर्व माहिती सांगितली। सत्यश्रवाने नारदांच्या सांगण्यावरून चरपटीस विद्या अभ्यास करण्याची परवानगी दिली। नारदांच्या सानिध्यात चरपटी विद्या अभ्यास करू लागला। चरपटी नारदांना कुलंब या नावाने हाक मारत असे। सत्यश्रवा ग्रामजोशी होता। एकाकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता। सत्यश्रवा पूजेत मग्न असल्याने नारदांनी चरपटीस तिकडे पाठवले। त्याला ठरल्याप्रमाणे व्यवस्थित दक्षिणा दिली। दक्षिणा तुम्हाला अजून द्यावी लागेल का, असे चरपटी म्हणाला। दोघांच्या दक्षिणेवरून भांडणे सुरू झाली। तो वडिलांकडे आला व म्हणाला, यजमानांनी मला दक्षिणा कमी दिली आहे। तुम्ही एवढ्या कमी दक्षिणेत कसे काय पौरोहित्य करता हो। यजमानांशी भांडून सर्व पाहुण्यांचे देखत अपमान केल्यामुळे सत्यश्रवाने आपल्या मुलास कठोर शासन केले। शिक्षा झाल्याने चरपटी घर सोडून भगवतीच्या देवळात गेला। नारदांशी ऐक्य साधून ते दोघेही अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र बद्रिकेदारी आले। तेथे दोघांनी बद्रिकेदारास मनोमन नमन केले। तिथे नारदांनी आपले सत्यरूप प्रकट केले। दत्तात्रेयाने आपला वरदहस्त चरपटीनाथाच्या मस्तकावर ठेवला। लगेच चरपटीनाथाचे अज्ञान दूर झाले। त्यानंतर त्याला उमापतीने दर्शन दिले।
दत्तात्रेयांनी त्याला सर्व विद्यांमध्ये निपुण केले. पुढे एक तपश्चर्या केल्यानंतर 9,07,00,000 साबरी कवितांची त्याने रचना केली. त्यामुळे सर्व देवांनी त्याला अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद व वर दिले. त्यानंतर त्याने पुढे अनेक पवित्र तीर्थक्षेत्री यात्रा केल्या व शिष्य परिवार वाढवला. या शिष्यगणांमधून 9 शिष्य उदयास आले. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवनाथ भक्तिसार अध्यायाची पुढील कथा बघण्यासाठी सांजधारा हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा.